नमस्कार मित्रांनो, सम्राट चंद्रगुप्ताबद्दल तुम्ही नेहमीच कधी ना कधी ऐकले असेल. तर आज मी तुम्हाला त्यांचीच माहिती देणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भारताच्या इतिहासात असा एक तरुण उदयास आला, ज्याने विखुरलेल्या राज्यांना एकत्र करून अखंड भारताची पायाभरणी केली. तो तरुण म्हणजेच मौर्य साम्राज्याचा संस्थापक सम्राट चंद्रगुप्त मौर्य. आज आपण जाणून घेणार आहोत एका सामान्य मुलापासून अखंड भारताच्या सम्राटापर्यंतचा चंद्रगुप्त मौर्याचा प्रेरणादायी प्रवास. चंद्रगुप्त मौर्य यांचा जन्म इसवी सन पूर्व 340च्या सुमारास झाला असे मानले जातं. त्यांच्या जन्माबाबत वेगवेगळ्या कथा आहेत. काही इतिहासकारांच्या मते ते सामान्य कुटुंबात जमले, तर काहींच्या मते ते नंद वंशाशी संबंधित होते. लहानपणी त्यांचे आईवडील निधन पावले आणि त्यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. परंतु या बालकात एक वेगळी जिद्द आणि धैर्य, नेतृत्वगुण दिसत होते. याच काळात इतिहासात प्रवेश होतो एका महान बुद्धिमान व्यक्तीचा, आचार्य चाणक्य. त्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्तसुद्धा म्हटले जातं. मगधचा राजा धनानंद याने चाणक्याचा अपमान केला होता. चाणक्याने शपथ घेतली, मी नंदवंशाचा नाश करून नवा सक्षम राजा बसवीन. त्याच्या शोधात त्याला एक तरुण भेटला. त्याला तर तुम्ही ओळखतच असाल, चंद्रगुप्त मौर्य. चाणक्याने त्याला तक्षशिला विद्यापीठात नेले आणि दिले राज्यकारण, युद्धकला, अर्थशास्त्र, गुप्तहेर, व्यवस्था याचे सखोल शिक्षण तिथे होते. हे शिक्षण नंतर चंद्रगुप्ताने तिथून शिकले. नंद वंशाचा पराभव. शिक्षण पूर्ण झाल्यावर चाणक्य आणि चंद्रगुप्तांनी मगधवर हल्ल्याची योजना आखली. प्रारंभी अपयश आले, परंतु त्यांनी त्यातून त्यांच्या चुका सुधारल्या. शेवटी इसवी सन पूर्व 322मध्ये चंद्रगुप्तांनी नंदवंशाचा पराभव केला आणि मगधचा सम्राट बनला. हीच घटना मौर्य साम्राज्याच्या स्थापनेची सुरुवात होती. अखंड भारताची निर्मिती. चंद्रगुप्त मौर्य फक्त राजा नव्हता, तो महान संघटक आणि योद्धा होता. त्याने जिंकलेले प्रदेश म्हणजेच पंजाब, सिंध, गुजरात, उत्तर भारताचा मोठा भाग, मध्य भारत, त्याने भारताला पहिल्यांदाच एका झेंड्याखाली आणले. ग्रीक सेनापती सेल्युकस निकेटर याने भारतावर आक्रमण केले. चंद्रगुप्ताने त्याचा पराभव केला. कराराअंतर्गत भारताला अफगाणिस्तानचे प्रदेश मिळाले. सेल्युकसने आपली मुलगी चंद्रगुप्ताशी विवाहित दिली. ग्रीक राजदूत मेगास्थेनीस भारतात आला. राज्यव्यवस्था आणि प्रशासन. चंद्रगुप्त मौर्याचे राज्य अत्यंत शिस्तबद्ध होते. मंत्रिपरिषद, मजबूत गुप्तहेर यंत्रणा, कर व्यवस्था, सैन्य, न्याय आणि कायदा या सर्व गोष्टींचे वर्णन चाणक्यांच्या अर्थशास्त्र ग्रंथात आढळले. राजधानी पाटलीपुत्र होती. त्या काळात जगातील सर्वात समृद्ध शहरापैकी एक अशी होती. जीवनाच्या उत्तरार्धात चंद्रगुप्त मौर्य जैन धर्माकडे आकर्षित झाले. ते भद्रभाऊ मुनींचे शिष्य बनले आणि राजसिंहासनावर आपला मुलगा बिंदुसार याला दिले. ते दक्षिण भारतातील